हॅलो फ्रेंड्स, तर चला आज पुन्हा एकदा आपण 1 किलोचा केक बघूयात. स्क्वेअर शेपचा 1 किलोचा केक बनवण्यासाठी जसं की आपण गोल टीन वापरतो 7 इंचाचा, सेम पद्धतीने आपल्याला चौकोनी टीन वापरायचा आहे 7 इंचाचा 1 किलो केकसाठी. आणि 2 कप प्रीमिक्स घ्यायचं आहे, छान बॅटर बनवायचं आहे आणि छान बेक करून घ्यायचं आहे. बेक झालं की पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला केक आयसिंगला घ्यायचा आहे. आता हा आहे फोटो केक. फोटो केक म्हटलं की कस्टमरचा मला कॉल येतो, आम्हाला फोटो केक हवा आहे. एकतर मी सांगते बड्डेच्या दिवशी फोटो कट करू नका, जरी माझा केकचा बिझनेस आहे तरी मी असं सांगते. आणि द्यायची असेल तर मी एडिबल प्रिंट देत नाही. का? कारण ती कापली जाते पहिली गोष्ट म्हणजे, आणि कापली गेली तर मग ते चांगलं वाटत नाही बड्डेच्या दिवशी फोटो कापणं, माझ्या स्वतःच्या बुद्धीला तरी नाही पटत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यापासून जी एडिबल प्रिंट आहे ती आणायला जावी लागते साधारणतः 30 किलोमीटर. आणि ती आणायला जायचं म्हणजे मला समजा 100-150चं पेट्रोल टाकून पाठवायचं आणि ती प्रिंट आणायची. आणि कस्टमर केकचे किती देणार, म्हणून मग मी ती प्रिंटचं थोडंसं अवॉइडच केलं आहे सध्या तरी. आणि द्यायचे असले ना तर मग मी या पद्धतीचे केक देते, तुम्ही पुढे जाऊन बघालच. स्क्वेअर शेपचा केक आहे आणि फिलिंगला मी वापरलेलं आहे चॉकलेट सिरप. इथे तुम्ही चॉकलेटचं गनाश, डार्क कंपाऊंड किसलेलं किंवा चोको चिप्स एक्स्ट्रा टेस्टी करण्यासाठी या पद्धतीच्या गोष्टी यूज करू शकता. आणि इथे मी शुगर सिरप वापरले, तुम्ही कॉफी सिरपसुद्धा वापरू शकता, जेणेकरून पाण्यामध्ये थोडीशी कॉफी ॲड करायची, थोडी साखर ॲड करायची आणि ते पाण्याने तुम्ही करू शकता. सेकंड लेअरसुद्धा मी ठेवून घेतलेली आहे आणि सेम वेने आपल्याला पूर्ण केक जो आहे तो क्रमकोट करायचा आहे. तर आता चॉकलेट फ्लेवरचा केक आहे आणि प्रिंट आहे, म्हणजे त्यावरती फोटो प्रिंट. कस्टमरचा कॉल आला की मी सरळ त्यांना सांगते, एकतर मी फोटोवाल्याकडून प्रिंट आणेल, ती आपण मध्येच ठेवतो, तशी साईडने डिझाईन काढतो. आणि सेलिब्रेशनच्या वेळी काय करतात कस्टमर, थोडासा कट करतात, थोडासा भरवण्यापुरता, आणि नंतर मग किचनमध्ये नेतात आणि सरळ त्याचे पीसेस करतात आणि वाटून टाकतात. मग जेव्हा आपण किचनमध्ये नेतो तेव्हा सरळ काय करतो, तो वरचा फोटो काढून टाकायचा आणि मग तो पीसेस करायचे छान आणि मग तुम्ही खायचा. असं मी कस्टमरला पटवलेलं आहे या केकच्या बाबतीत. हा झालेला आहे क्रमकोट. आता मी थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून याला सेट करून घेणार आहे आणि मग यावरती आपल्याला प्रिंट ठेवायचे. ही प्रिंट तुम्ही अगदी आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी दिला केक तरी प्रिंट लाईट होत नाही. जी शुगरची एडिबल प्रिंट येते ती लाईट होते. आता या प्रिंटचं काय करायचं आहे, आपण काय करायचं, कस्टमरकडून फोटो आला की छान HD मध्ये फोटो घ्यायचा आहे आणि तो मग आपण फोटोवाल्याला द्यायचा आहे, जो आपल्याकडे फोटोग्राफर असतो तो, त्याला द्यायचा आहे. आणि तुम्हाला कोणत्या साईजमध्ये ती प्रिंट हवी आहे ते सांगायचं आहे. मग 6 इंच असो, 7 इंच असो, स्क्वेअर असो, राऊंड असो, आणि मग सांगायचं आहे आणि त्यांच्याकडनं ती प्रिंट घ्यायची आहे. 7 इंचाचा केक करायचा आहे 7 इंचाच्या टीनमध्ये, तर 6 इंचाची तुम्ही प्रिंट घ्या, कारण मग साईडने आपल्याला डिझाईन काढायला जागा राहते. आणि मग त्या प्रिंटचे तो काय म्हणेल ते 30, 40, 50 रुपये त्यांना द्यायचे आणि मग ती प्रिंट काढून घ्यायची. आणि कस्टमरला सांगायचं तुम्ही हा साईडने केक कट करा आणि नंतर मग जेव्हा तुम्हाला किचनमध्ये नेऊन तुम्ही पीसेस करणार आहात केकचा, तेव्हा वरचा फोटो अलगद काढून घ्या, म्हणजे फोटो केकचा फीलही येतो आणि फोटोही कट होत नाही आणि कस्टमरला जे पाहिजे ते मिळतं सुद्धा असं. तर असं स्क्वेअर शेपची फिनिशिंग मी थोडक्यात तुम्हाला सांगते. या पद्धतीने करून घ्यायचे, व्यवस्थित कॉर्नर्स काढायचे, अगोदर कॉर्नरची फिनिशिंग करायचे. छान कॉर्नर्स आले स्क्वेअर शेपला की मग केकसुद्धा छान दिसतो. तर या पद्धतीने छान अशी फिनिशिंग मी केकला करून घेणार आहे आणि फिनिशिंग छान असली की केकसुद्धा छान दिसतो, ही मी तुम्हाला बऱ्याचदा सांगत असते. आणि केक जो आहे तो आपला चॉकलेट फ्लेवरचा असो कोणताही, साधारणतः 600 रुपये किलोप्रमाणे आहे. आणि प्रिंट काढायला जर आपल्याला 30, 40, 50 रुपये लागले तरी 650 घेण्यापेक्षा सरळ कस्टमरकडनं 700 रुपये घ्यायचे, म्हणजे 100 रुपये एक्स्ट्रा घ्यायचे प्रिंटचे. आणि एडिबल प्रिंट जी आहे ती थोडी कॉस्टलीसुद्धा जाते, 1 किलोची साधारणतः 150पर्यंत जाते माझ्याकडे आणि ती मला 30 किलोमीटरवरनं आणावी लागते. त्याच्यामुळे शक्यतो मी त्या झंझटमध्ये आता पडतच नाही. सोपा मार्ग मी निवडलेला आहे आणि याच पद्धतीचे केक मी करत असते. याही कस्टमरला मी तसंच, म्हणजे प्रत्येक कस्टमरला समजावून सांगितलं ना, कस्टमरसुद्धा ऐकतात आणि माझे कस्टमर खरंच चांगले आहेत जे मला मिळालेले आहेत ते. तर बघा या पद्धतीने मी स्क्रेपर वापरलेला आहे आणि छान अशी डिझाईन करते. याने काय होतं, डिझाईन तर छान दिसतेच आणि एक्स्ट्राची क्रीम कुठे कुठे लागली असेल तर ती निघून येते. केक होता ब्लॅक फॉरेस्ट, त्याच्यामुळे साईडने मी
या पद्धतीचं चॉकलेट स्प्रेड केलेला आहे किंवा टाकलेला आहे. आणि हे बघा, ही प्रिंट मी मागवलेली आहे आणि आता ही मी 7 इंचाची सांगितली, त्याच्यामुळे ही पूर्ण कडेपर्यंत गेली आहे. पण तुम्ही 6 किंवा 6.5 इंचाचीच त्यांना सांगा. आणि किती शाईन आहे केक फोटोला, आणि व्यवस्थित आपल्याला पाहिजे तेवढीच घ्यायची, तेवढीच किंवा नाही दिली त्यांनी तरी साईडने कट करायची. आता ही पूर्णच माझी बसली होती केकवर, कारण मी ही केक त्यांना 7 इंच सांगितली म्हणून थोडा प्रॉब्लेम झाला. पण हरकत नाही, ठेवायची, थोडीशी हाताने प्रेस करायची. आणि कसं होतं माहिती आहे का, जेव्हा आपण शुगर प्रिंट यूज करतो तर तेव्हा जर त्यामध्ये एअर राहिली ना, तर ते असे त्यामध्ये बबल्स येणं किंवा वरती फुगून येणं किंवा काढताना ती फाटणं, खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. आणि याला जेवढी शाईन असते ना, ती शुगर प्रिंटला नाही आहे. त्याच्यामुळे हा फार बेस्ट पर्याय आहे. मी आता सध्या तर असंच करते. आणि छोटंसं नोझल घेतलं आहे आणि या पद्धतीने छान अशी बॉर्डर तयार केलेली आहे आणि केक रेडी झालेला आहे. खूप छान असा फोटो केकसाठी एक जुगाड म्हणू शकता तुम्ही याला. आणि तुम्ही म्हणता ताई तुम्ही तू जुगाड करण्यात फार पटाईत आहे. तर खरंच मी या पद्धतीनं काही ना काही शोधत असते, जेणेकरून आपल्यालाही सोपं पडेल, कस्टमरलाही सोपं पडेल. आणि शुगर प्रिंट म्हटलं की कस्टमरकडून 200 रुपये एक्स्ट्रा घ्यावे लागतात. इथे फक्त 100 आपण एक्स्ट्रा घेतोय आणि कस्टमरला तो फोटो केकचाही फील येतोय. तर बघा, या पद्धतीने केक तर झालेला आहे. आणि केकचे म्हणाल तर मी 700 रुपये घेतले होते. ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवर आहे 600 रुपये केकचे आणि 100 प्रिंटचे. कारण आपण त्यांना पाठवा, पुन्हा आणायला जा, पैसे द्या, त्यांची झाली नसली तर तिथे थांबा. मला तर फार कधी कधी झंझट होतं. हाताखाली कुणी असलं तर ठीक, नाही तर मग आपल्याला स्वतःला 4 वेळा जावं लागतं. असो, चला, या पद्धतीने केक रेडी झाला आहे. कस्टमरला मी पटवलं आणि त्यांना केक आवडला. तुम्हाला आवडला का हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक मात्र नक्की करा व्हिडिओला, कारण एक व्हिडिओ बनवण्यामागे खूप सारी मेहनत आहे. तर चला भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.